अमित राज ठाकरे अखेर निवडणुकीच्या रिंगणात, माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर। आदित्य ठाकरेंनंतर दुसरा ठाकरे निवडणूक लढणार, मुंबईत रंगणार जोरदार सामना, माहीममध्ये शिवसेनेकडून कोण याची उत्सुकता। मनसेची 45 उमेदवारांची यादी जाहीर, वरळीतून संदीप देशपांडेंना उमेदवारी, आदित्यसोबत रंगणार काटेकी टक्कर। सहा तासांनंतर महाविकास आघाडीची बैठक संपली, उद्या दुपारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार जागा वाटपाचा फॉर्म्युला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत, गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट, अमित शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भाजपच्या दुसऱ्या यादीवरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। भाजपला 162, शिवसेनेला 72 तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 54 जागा, महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती, मात्र अद्यापही अधिकृत घोषणा नाही। फॉर्म भरण्याची तारीख आली तरी महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरेना, ट्रायडंट हॉटेलमध्ये खलबत सुरूच, बैठकीनंतर जागा वाटपासह उमेदवारही जाहीर करण्याची शक्यता। नवी मुंबईत भाजपला धक्का, गणेश नाईकांच्या मुलाच्या हातात तुतारी, तर उद्या निलेश राणेंचा शिवसेनेत प्रवेश, उमेदवारीसाठी बदलले पक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत चर्चा, ब्रिक्सच्या परिषदेसाठी पंतप्रधान 2 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर। नमस्कार, मी शामल भंडारे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। घेऊयात वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा। महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक ठाकरे मैदानात उतरणार आहेत। माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढणार आहेत। वरळी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे मैदानात आहेत, तर मनसेकडून आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडेंना विधानसभेची उमेदवारी ही देण्यात आली आहे। मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव निवडणूक लढणार आहेत, तर कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील निवडणूक लढणार आहेत, तर बेलापूर मधून गजानन काळेंना तिकीट दिलं गेलंय। घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून मनसेनं भाजप विरोधात उमेदवार दिलाय। घाटकोपर पश्चिम मध्ये भाजपचे राम कदम यांच्या विरुद्ध मनसेने गणेश चुक्कल यांच्यात लढत होणार आहे। आजच्या मॅरेथॉन बैठकीनंतर महाविकास आघाडीची उद्या पत्रकार परिषद होणार आहे। महाविकास आघाडी उद्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करणार आहे। मवियात जागा वाटपाचा तिढा वाढेल असं वाटतंय। जागा वाटपाला थोडा विलंब होतोय हे नाकारता येत नाही असं म्हणत भास्कर जाधवांनी मवियाला घरचा आहेर दिलाय। पारनेर मतदारसंघातून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके